नमस्कार, स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल वरती। या व्हिडिओ मध्ये जॅग्ड अरे इन जावा ही कन्सेप्ट मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगणार आहे। बघा, त्याच्या अगोदर तुम्हाला व्हॉट इज अरे, वन डायमेन्शनल अरे अँड टू डायमेन्शनल अरे ह्या कन्सेप्ट माहित पाहिजे। जॅग्ड अरे बघा काय आहे। अ जॅग्ड अरे इज एन अरे ऑफ अरे। अरे मध्ये अरे डिफाइन करत असतो आपण, त्या कन्सेप्टला काय म्हणतो आपण, जॅग्ड अरे। एका अरे मध्ये म्हणजे सिंगल अरे मध्ये मल्टिपल अरे डिफाइन करणे त्याला आपण काय म्हणत असतो, जॅग्ड अरे म्हणत असतो। वेअर इच रो ऑफ द अरे कॅन हॅव डिफरंट लेंथ। काय अरे ऑफ अरे आणि त्यात काय असणार आहे, प्रत्येक रोला डिफरंट लेंथ असते। समजतंय? एका अरे मध्ये मल्टिपल अरे आपण डिफाइन करतो आणि त्या अरेच्या प्रत्येक रोला काय करायचं असते, डिफरंट लेंथ डिफाइन करायची असते। त्या मेकॅनिझमला आपण काय म्हणत असतो, जॅग्ड अरे म्हणत असतो। इन जॅग्ड अरे द लेंथ ऑफ रो कॅन व्हॅरी। रो ची लेंथ आपण व्हॅरी करू शकतो। समजतंय? बघा, डेटा टाइप डिक्लेरेशन कसं आहे बघा। डेटा टाइप अरे नेम इज इक्वल टू, हे ब्रॅकेट आहेत ना, स्क्वेअर ब्रॅकेट इथं पण टाकू शकतो, असं काय नाही तर सिक्वेन्स इथं किंवा मग इथं चालतंय। इज इक्वल टू न्यू डेटा टाइप रो साइज। आपल्याला रो साइज मेन्शन करायचे, कॉलम साइज नाही मेन्शन करायचे। जर कॉलम साइज टाकली तर तो काय झाला, टू डायमेन्शनल अरे झाला। आपल्याला रो साइज फक्त मेन्शन करायचे। नेक्स्ट बघा काय एक्झाम्पल, इंट ARR इज इक्वल टू न्यू इंट 4 रो त्या जॅग्ड अरेला असाइन केले। समजते सगळ्यांना? आता प्रत्येक रो कसा डिफाइन करायचा बघा। प्रत्येक रो कसा डिफाइन करायचा, अरे ऑफ 0 इज इक्वल टू न्यू इंट 2। म्हणजे काय होणार, 0th इंडेक्सच्या रोला असे दोन ब्लॉक असाइन होणार। समजतंय? हे दोन ब्लॉक असे असाइन होणार। नेक्स्ट काय, अरे ऑफ फर्स्ट इज इक्वल टू न्यू इंट 3। फर्स्ट इंडेक्सच्या रोला 3 ब्लॉक अलोकेट होणार। सेकंड इंडेक्सच्या रोला 1 ब्लॉक अलोकेट होणार। अरे ऑफ 2 इज इक्वल टू न्यू इंट ऑफ 1 बरोबर। अरे ऑफ 3 थर्ड रोला 4th 4 ब्लॉक अलोकेट होणार। किती? 4। बघा कसे होते ते, 1 2 3 आणि 4। समजतंय? त्याचं इंडेक्सिंग कसं आहे, 0 1 2 3 0 1 2 3। समजतंय इंडेक्सिंग आणि एक्झॅक्ट स्ट्रक्चर कसं क्रिएट झालं ते। ARR स्ट्रक्चर कसं क्रिएट झालं समजतंय, ह्या व्हेरिएबलला एवढा मेमरी स्पेस अलोकेट झाला। ह्याची जर साईज बघायची म्हणजे ARR इंटू 4 म्हणजे नंबर ऑफ ब्लॉक किती आहेत, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 इंटू 4 बाईट 40 बाईट मेमरी स्पेस तेवढा अलोकेट होणार आहे। समजतंय सगळ्यांना? आता हिची लेंथ कशी काढायची माहिती आहे, ARR किंवा अरेची लेंथ, ARR डॉट लेंथ। मग काय लिखणार आहे, नंबर ऑफ रोज लिखणार आहे। नंबर ऑफ रोज जेवढे आहेत ना तेवढे नंबर ऑफ रो हे रिटर्न करणार आहे, ARR ऑफ लेंथ। समजलंय? हे काय केलं आपण, रो डिफाइन केला। आता प्रत्येक रोला व्हॅल्यू कशा असाइन करायचे बघा, इथे इनिशियलाइज केलेले दाखवले। अरे ऑफ 0 अरे ऑफ 0 0 10 हे 0 रो आणि 0 कॉलम, इथं 10 स्टोर होणार। नेक्स्ट अरे ऑफ 0 1 20 अरे ऑफ 1 0 30 फर्स्ट रो आणि 0th कॉलम 30 स्टोर होणार। नेक्स्ट लाईनला काय आहे, अरे ऑफ 1 1 40 फर्स्ट रो फर्स्ट कॉलम 40 अरे ऑफ 1 to 50। समजतंय सगळ्यांना? ह्या टाइप मध्ये अरे ऑफ 2 0 60 70 80 90 आणि लास्टला काय 3 3 अरे ऑफ 3 3 55 अशा टाइप मध्ये डेटा आपण इनिशियलाइज करतो। समजलंय? हा एक वे आर आणि हा एक वे कसा वे बघा, इंटिजर अरे 1 डायमेन्शनल आपण डिक्लेअर केले। 1 डायमेन्शनल अरे असे इनिशियलाइज केले, डिक्लेरेशन प्लस इनिशियलायझेशन इंट अरे। समजतंय? आणि ते परत अरेच्या कोणता, आता फॉर एक्झाम्पल हा अरे घेतला ARR, सगळीकडे तेच घेतलेलं आहे। ARR किती आहे, 4 म्हणजे काय, 4 रो असणार आहे, 1 2 3 आणि 4 हे रो। आता ह्या रोला 0th इंडेक्स 0 1 2 3 0th इंडेक्सला काय असाइन केले, अरे ऑफ 0th इंडेक्स अरे अरे 1 हा अरे म्हणजे 10 20 30 10 20 and 30 हे असाइन होणार। नंतर पुढे अरे ऑफ 1 अरे ऑफ 2 त्याला असाइन होणार, अरे ऑफ 2
40 and 50. 40 and 50 तिथे असाइन होणार. नेक्स्ट काय बघा पुढं अरे ऑफ 2 अरे ऑफ 3 असाइन होणार आहे बरोबर. अरे ऑफ 2 म्हणजे हा अरे त्याच्या सेकंड इंडेक्सला म्हणजे सेकंड इंडेक्स रो त्याला अरे 3 म्हणजे अरे 3 असाइन होणार 60 and 70. नेक्स्ट काय अरे 4 कुठं असाइन करा अरे ऑफ थर्ड इंडेक्सला 89 या टाइप मध्ये आपण काय करू शकतो व्हॅल्यू इनिशियलाइज करू शकतो. बघा आता एक्झॅक्ट डेटा कसा प्रिंट करायचा ते प्रिंट कसा करायचा आपल्याला काय करायचं प्रत्येक रो हा काय ऍज अ वन डायमेन्शनल आहे त्याचा तर सेम कोड असणार आहे आणि दुसरा काय प्रत्येक म्हणजे हा अरे कुठला प्रत्येक रो आहेत ना त्याला व्हिजिट करायला आहे त्याच्यासाठी सेपरेट आपल्याला लूप घ्यायचा आहे. 2 लूप घ्यायचे. तुम्हाला समजत नसेल तर 2 डायमेन्शनल अरेचा खरंच व्हिडिओ बघा नंतर मग हे व्हिडिओ बघा. चॅनलला जावा जावा लँग्वेजची प्लेलिस्ट आहे त्यात व्हिडिओ आहे ते अगोदर बघा नंतर हे बघायचं. फॉर I is equal to 0 I is less than array dot length I plus plus. हे काय होणार आहे बघा 0 पासून array ची लेंथ काय 4 म्हणजे लेस दॅन 3 पर्यंत जाणार 0 to 3 पर्यंत आपल्याला इथे इटरेशन होणार. प्लस आपल्याला काय करायचं आहे फॉर j is equal to 0 j is less than array इंडेक्स काय 0 1 2 3 बरोबर म्हणजे आय प्रत्येक वेळेस आपला आय 0 1 2 3 इंडेक्सला इटरेट करणार आहे समजतंय. म्हणून आय डॉट लेंथ घेतली इथे. मग काय होणार आहे ज्यावेळेस 0 असेल आय मध्ये अरे ऑफ 0 ची लेंथ काय असणार आहे 3 तिथपर्यंत 0 to 2 पर्यंत जाणार. नंतर अरे आय मध्ये जर 1 असेल तर काय होणार आहे 0 to 1 पर्यंत जाणार. आय मध्ये जर 1 असेल समजलं सगळ्यांना तीच कन्सेप्ट आहे बघा नाहीतर ड्राय रन करून दाखवतो म्हणजे अजून समजेल. जे प्लस प्लस हा अरे बघा ह्या अरेवरनं एक्झाम्पल सगळं तुमचं क्लिअर होईल. सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंट ARR ऑफ आय जे सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंट ELN हा कोड आहे प्रिंट करायचा बघा खूप सोपा कोड आहे. सोपा कसा आहे बघा हा अरे आपल्याला प्रिंट करायचा आहे. I is equal to 0 J is equal to 0 बरोबर. I is less than array dot length array ची लेंथ काय आहे 4 बरोबर. 0 is less than 4 कंडिशन ट्रू फॉर लूप मध्ये येणार J is equal to 0 J is less than array of 0 म्हणजे ह्या 0 ची लेंथ array of 0 ह्या रो ची लेंथ काय आहे 1 and 2 बरोबर. 2 येणार 0 is less than 2 कंडिशन ट्रू फॉर लूप मध्ये येणार सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंट अरे ऑफ 0 0 म्हणजे कोणती व्हॅल्यू हे 10 व्हॅल्यू प्रिंट करणार आहे. 10 व्हॅल्यू प्रिंट केल्यानंतर इथून कंट्रोल कुठे जाणार जे प्लस प्लस ला जे प्लस प्लस झाल्यानंतर परत काय होणार आहे इकडे येणार जे ची व्हॅल्यू काय आलेली आता 1 इज लेस दॅन 2 कंडिशन ट्रू फॉर लूप मध्ये येणार सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंट काय प्रिंट होणार आहे 0 इंडेक्स आणि फर्स्ट इंडेक्स म्हणजे काय 0 रो आणि फर्स्ट कॉलम 20 हे 20 व्हॅल्यू प्रिंट होणार. नंतर इथून कंट्रोल परत इकडे जाणार जे प्लस प्लस जे ची व्हॅल्यू काय होणार 2 इज लेस दॅन 2 कंडिशन फॉल्स हा फॉर लूप मधून बाहेर पडणार सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंट येईल. आता इथून कंट्रोल कुठे येणार आहे आउटपुट कंट्रोल इथे येणार कर्सर येते लक्षात. परत इथून इकडे आय प्लस आय ची व्हॅल्यू काय होणार आता 0 पासून 1 होणार बरोबर. 1 is less than 4 कंडिशन ट्रू फॉर लूप मध्ये येणार जे इज इक्वल टू 0 जे मध्ये 0 झालं जे इज लेस दॅन आता अरे डॉट लेंथ अरे ऑफ आय काय आता 1 म्हणजे 1 2 3 फर्स्ट इंडेक्सचा लेंथ काय असणार आहे 3 समजते सगळ्यांना. फर्स्ट इंडेक्सची लेंथ ह्याची लेंथ काय असणार आहे 3 येते लक्षात. आता समजलं एक्झॅक्ट कन्सेप्ट काय ते प्रत्येक वेळेस आपण आय इथं का मेन्शन केलंय ते समजले. प्रत्येक इटरेशनला आपण काय करतोय आय ची व्हॅल्यू इन्क्रीमेंट करत चाललो आणि प्रत्येक रोजची आपल्याला पूर्ण आरए प्रिंट करायचं त्यामुळे आपण काय घेतले इथं आय घेतले 0 इज लेस दॅन 3 कंडिशन ट्रू परत येणार अरे ऑफ 0 सॉरी अरे ऑफ आय काय 1 0 1 0 म्हणजे 30
30 प्रिंट होते. 30 प्रिंट झाल्यानंतर परत इथून कंट्रोल जे प्लस प्लस, जे ची व्हॅल्यू काय आली आता 1. 1 इज लेस दॅन 3 कंडिशन ट्रू. काय प्रिंट होणार आहे? फर्स्ट रो आणि फर्स्ट कॉलमचा डेटा. फर्स्ट रो आणि फर्स्ट कॉलमचा डेटा काय 40. 40 प्रिंट झालं. नंतर इथून जे प्लस प्लस, जे ची व्हॅल्यू काय आली 2. 2 इज लेस दॅन 3 कंडिशन ट्रू. परत आता काय प्रिंट होणार आहे 1 and 2. फर्स्ट रो सेकंड कॉलम, फर्स्ट रो सेकंड कॉलम 50. हे 50 प्रिंट होणार. 50 प्रिंट झाल्यानंतर परत जे प्लस प्लस, जे ची व्हॅल्यू 3 झाली. 3 इज लेस दॅन 3 कंडिशन फॉल्स. इथून परत इकडे येणार सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंट केले. नेक्स्ट लाईन लावलं. नेक्स्ट लाईन आल्यानंतर परत इथून आय प्लस प्लस, आय ची व्हॅल्यू काय आली 2. 2 इज लेस दॅन 4 कंडिशन ट्रू. परत फॉर लूप मध्ये येणार जे इज इक्वल टू 0. जे मध्ये 0 असा नाही. 0 इज लेस दॅन आता अरे ऑफ सेकंड. सेकंड आहे ना हा इंडेक्स म्हणजे सेकंड रो चा लेंथ. काय सेकंड रो ची लेंथ 1. बरोबर 1 एलिमेंट आहे त्यात. एक एलिमेंट आहे मला नंतर 1 लेंथ येणार. 0 इज लेस दॅन 1 कंडिशन ट्रू. आता काय प्रिंट होणार आहे सेकंड रो अरे ऑफ सेकंड अँड 0. सेकंड रो आणि फर्स्ट कॉलम, सेकंड रो फर्स्ट कॉलम हे 60 प्रिंट होणार. समजतंय? या टाइप मध्ये 1 बाय 1 डेटा पूर्ण प्रिंट होणार आहे. काय काय प्रिंट होणार आहे 70, 80, 90, नंतर काय लास्टला 55. ह्या टाइप मध्ये डेटा आपण प्रिंट करत असतो. समजलंय? आता स्क्रीन शेअर करून दाखवतो. लक्ष द्या, जसं मी एक्झाम्पल घेतले तसा सगळा डेटा मी इथे घेणार आहे. कसं घेणार आहे? इंट ARR इज इक्वल टू न्यू इंट 4 घेतलं. ह्या अरे डिक्लेअर केला. ह्याला काय म्हणतो आपण जॅग्ड अरे. आता प्रत्येक रो कसा डिफाईन करायचा बघा. अरे ऑफ 0 इज इक्वल टू हे असं काय केलं प्रत्येक इंडेक्सला. प्रत्येक म्हणजे हे आहेत ना 4 रो 4 रो आहेत ना, हे प्रत्येक रोला आपण काय केलं सेपरेट 1 डायमेन्शनल अरे असाइन केला. त्या ह्या कन्सेप्टला आपण काय म्हणतो जॅग्ड अरे म्हणत असतो. आता व्हॅल्यू कशी असाइन करायची बघा. हा काय झाला फर्स्ट रो साठी झाला म्हणजे 0th इंडेक्सचा रो 1 0 इज इक्वल टू 40. हे सेकंड रो साठी. थर्ड रो ला किती एलिमेंट आहेत? फक्त एक एलिमेंट स्टोअर करू शकतो आपण. 1 साइज दिली ना. अरे ऑफ 2 0 इज इक्वल टू 60. अरे ऑफ आता 4th अरे लास्ट अरे 3 0 4 एलिमेंट असाइन करायचे आपल्याला 70. व्हॅल्यू असाइन झाल्या. आता हे प्रिंट कसं करायचं बघा. प्रिंट कसं करायचं फॉर I is equal to 0, I is less than array dot length I plus plus आउटर लूप रो साठी. प्रत्येक रोच्या आता कॉलम साठी बघा
इथे एक मेसेज येतोय, झाला बघा. आता रन करून दाखवतो. एक्स्ट्रा क्लोजिंग कर्ली ब्रेस झालं. इंडेक्स आउट ऑफ बाउंड एक्सेप्शन कुठं आले बघा रे. बघा 0th इंडेक्सचा अरे 3 एलिमेंट स्टोअर करते. फर्स्ट इंडेक्सचा अरे 2 एलिमेंट, सेकंड इंडेक्सचा अरे 1 एलिमेंट, आणि फोर्थ इंडेक्सचा 30, 31, 32 आणि 33. बरोबर आहे की. मग कुठं काय प्रॉब्लेम आहे. अरे सॉरी, इथं आपल्याला जे घ्यायचा, J++. आला. यू हॅव एंटर्ड बघा 10, 20, 30 पहिल्यांदा आलं, नंतर 40, 50, 60, 70, 80, 90, 90, 55. समजले. कन्सेप्ट समजले सगळ्यांना. ह्याला एक ऑर कोणतं होतं रे. ऑर थांबा 1 मिनिट दाखवतो तुम्हाला. इंटिजर अरे 1 इज इक्वल टू 10, 20, 30. काय प्रॉब्लेम आहे रे. अरे टाकायचं राहिला. देन कॉपी पेस्ट करतोय. अरे 2, अरे 3 आणि अरे 4 हे असं घेतलं. बघा आता हे असाइन कसं करायचं. अरे ऑफ 0 इज इक्वल टू अरे 1, अरे ऑफ 1 इज इक्वल टू अरे 2, अरे ऑफ 2 इज इक्वल टू अरे 3, अरे ऑफ 3 इज इक्वल टू अरे 4. असे चारही पण अरे असाइन करायचे. असाइन केले, खालचा काही कोड चेंज करायची गरज नाही. बघा रन करून दाखवतो. आलं 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90. समजलंय. कन्सेप्ट समजले असेल तर व्हिडिओ लाईक करा, तुमच्या मित्रांशी शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू.